शुभ सकाळ सगळ्यांना. नमस्कार, मी निवेदिता आपलं स्वागत करते आपल्या निवीज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. हे येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, धनसंपत्ती सारं काही घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. काय म्हणायचं? हॅपी गुढीपाडवा. तर माझं आता सकाळची देवपूजा झाली. घरावरून तर कालच झालं होतं, तुम्हाला मी तसं दाखवलंच आहे. तर आता आंब्याची पानं नाहीये, ते महेश आणायला गेले. ते आले की आम्ही गुढी उभारून घेणार आहोत. तर तसं तुम्हाला मी सगळं पुढे दाखवते. महेश आंब्याची पाने घेऊन येईपर्यंत मी इथे कलशावर स्वस्तिक काढून घेतलं आणि महेश आल्यावर आम्ही गुढी उभारून घेतली. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आशा, नवीन स्वप्न आणि आनंदाची गुढी. आपल्या संस्कृतीतील एक खूप खास सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. या दिवशी आपण गुढी उभारतो, जी विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. गुढीवर लावलेली कडुलिंबाची पानं आणि साखरगाठी आपल्याला आयुष्यातील कडू-गोड अनुभव स्वीकारायला शिकवतात. असं मानलं जातं की या दिवशी भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले, तेव्हा ही गुढी उभारली गेली. चला तर मग या नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करूयात. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. गुढी उभारल्यानंतर मी गुढीची पूजा करून घेतली. क्रिशाला पण पूजा करायची होती म्हणून तिने जास्वंदाच्या झाडाचं फूल तोडून ते गुढीला वाहिलं. त्यानंतर मी रांगोळी काढून घेतली. मी काही इतकी एक्सपर्ट नाही रांगोळी काढण्यामध्ये, पण जशी मला जमेल तशी मी रांगोळी काढून घेतली. गुढी तर उभारून झाली आहे. आता नैवेद्याची तयारी करायची. तर त्यासाठी आज मी काही पुरणपोळी बनवणार नाहीये, कारण जास्त गोड मी पण नाही खात आणि महेश पण नाही खात. तर आज मी छोले, चपाती, वरण भात आणि नैवेद्यासाठी बाहेरून फक्त मी श्रीखंड आणले, एवढंच आज करणार आहे. तर मी आता स्वयंपाकला लागते, तर मी तसं दाखवते तुम्हाला मी पुढे काय काय बनवते आणि कसं बनवते ते. चला, आधी तर मी कुकरला पहिले छोले लावून घेणार आहे. छोले शिजले की म्हणजे कसं पटपट भाजी करता येईल छोल्याची. तर त्यासाठी छोले, त्यामध्ये मी खडे मसाले घातलेत, लवंग, दालचिनी वगैरे. त्यात थोडंसं मीठ घालून मी आता कुकरला लावून घेईन. याचा कुकर झाला की मग मी डाळ भाताचा कुकर लावून घेईन आणि हा कुकर होईपर्यंत तोपर्यंत मी कणिक मळून घेईन आणि ह्याची तयारी, आपलं ह्याच्या मसाल्याची तयारी करून घेईन. कुकरमध्ये छोले शिजवण्यासाठी लावले आणि मी चपातीसाठी कणिक मळून घेतली. त्यानंतर छोलेच्या भाजीसाठी मसाला बनवायचा होता. त्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण कढईमध्ये भाजून घेतलं. हे छोले शिजवून घेतले मी. आता छोल्याचा मसाला तयार करून घेते. मगाशी मी दाखवलं की कांदा, आलं, लसूण, टोमॅटो मी सगळं भाजून घेतलं होतं. त्यात मी थोडे काजू टाकलेत आणि हा आता मसाला बारीक करून घेईन. इकडे मी डाळ भाताचा कुकर लावला. मसाला बारीक करून झाला की छोले फोडणी टाकून घेईन आणि त्यानंतर मग मी चपात्या करेन. मग होईल माझा स्वयंपाक. मी जे काही वाटण बनवून घेतलं तर आता तेलात फोडणी घातलं. तर ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला आणि धने पावडर, जिरे पावडर आणि आपलं घरचं लाल तिखट ते सगळं घालणार. मसाला चांगला भाजला की त्यात हे शिजलेले छोले आपण घालणार. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि ऑलमोस्ट पाऊण चमचा गरम मसाला घेतलाय. तर हे सगळं घालते मी. हे घरचं लाल तिखट आहे.
चव ह्याला छान येण्यासाठी मी ह्याच्यात थोडं तूप पण ॲड करते. मस्त लागतं तूप घातलं की. चवीपुरतं मीठ. बघू शकता की मसाला छान भाजलाय, म्हणजे याला मसाला वेगळा आणि तेल वेगळं असायचं आपल्याला दिसतंय. तर याच्यात आता आपण छोले घालून घेऊयात. छोले छान मसाल्यात परतून घेतले आणि कढईवर झाकण ठेवून भाजीला वाफ देऊन घेतली आणि त्यावर कसुरी मेथी घालण्यासाठी थोडी गरम करून घेतली, म्हणजे कसुरी मेथीचा चुरा लगेच होतो. इथे ही छोलेची भाजी तयार झाली आहे. इकडे वरण उकळत आहे, चपात्या झालेल्या आहेत. फक्त आता माझं राहिलंय ते कडुनिंबाच्या पानांची चटणी. तुम्ही पण करता का? मी काही जास्त करणार नाही कारण जास्त कोणी खात नाही. तर एवढ्याच पानांची मी चटणी करणार आहे, ते तुम्हाला दाखवते. कडुनिंबाची चटणी बनवण्यासाठी मी इथे थोडी कडुनिंबाची पानं, जिरे, ओवा, चिंच आणि गूळ घेतला आहे आणि ते छान कुटून घेतलं आहे. कडुनिंबामध्ये औषधी गुण असतात. तो शरीर शुद्ध करतो, इम्युनिटी वाढवतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीराला तयार करतो. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी ही चटणी खाणं ही फक्त परंपरा नाही, तर एक सुंदर संदेश आहे. चटणी तयार झाल्यावर मी ती क्रिशाला खायला दिली, तर तिची रिॲक्शन बघा कशी होती. ते अजून दे जरा त्यांना. हे घ्या, अजून पाहिजे? ओके. थोडंसं कडू आहे ना. काय खाल्लीस बाबू? इकडे बघ, इकडे बघ. जेवण बनवून झाल्यावर क्रिशा आणि महेशने गुढीला नैवेद्य दाखवून घेतला आणि महेशने नारळ फोडून घेतला. त्यानंतर आम्ही जेवून घेतलं आणि मी आले किचन आवरायला. सकाळपासूनची भांडी आवरून घेतली, मस्त किचन ओटा धुवून पुसून घेतला आणि त्यानंतर मी थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी 5 नंतर महेशने गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवून घेतली. तर असा साजरा केला आम्ही गुढीपाडवा. यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय, टेक केअर.